ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या एकत्रीकरणावरून सूचक वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारणातील संभाव्य उलथापालथींवरून चर्चा सुरू झाल्या. यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये एकत्रीकरणावरून संमिश्र वातावरण असल्याचं दिसतंय. अजित पवार गटाच्या साप्ताहिक बैठकीत दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली. यावेळी आमदारांनी आपल्या अटींची जंत्रींची नेतृत्वासमोर मांडल्याची सूत्रांनी माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दर मंगळवारी होणारी आढावा बैठक मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थान सिद्धगड बंगल्यावर मंगळवारी रात्री पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, सना मलिक आदी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी विशेषतः शरद पवार गटाबरोबर पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत उपस्थित पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली. बैठकीत दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक भूमिकाच घेतली. मात्र यामध्ये काही अटी आणि स्पष्ट अडचणीही व्यक्त करण्यात आल्या. बैठकीत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचेच नेतृत्व कायम ठेवून शरद पवार गटासोबत एकत्र यावे अशी भूमिका मांडली. आजच्या राजकीय परिस्थितीत अजितदादांनी घेतलेला व्यावहारिक दृष्टिकोन आणि त्यांचा प्रशासनातील अनुभव हे पक्षासाठी अधिक फायदेशीर ठरेल असं मत अनेक आमदारांनी यावेळी व्यक्त केलं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष एकत्र येणे हे काळाची गरज असल्याचा सूर बहुतांश वक्त्यांच्या भाषणातून दिसून आला होता. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत देखील स्पष्ट भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली. सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील राजकारणात पक्षाचं नेतृत्व करावं, परंतु महाराष्ट्रातील निर्णय प्रक्रियेत यांनी हस्तक्षेप करू नये असं स्पष्ट मत काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नोंदवलं. त्यांच्या कामाची प्रशंसा करतानाच राज्यस्तरीय नेतृत्व अजितदादांकडेच असावं अशी मागणी करण्यात आली. याशिवाय पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि इतरांविरोधात खालच्या पातळीवर केलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. याआधी बोचऱ्या शब्दात टीका करणाऱ्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना विलिनीकरणानंतर पक्षात घेऊ नये असे मतही काहींनी मांडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.